आज आपण आंबा लाडू करणार आहे. त्याच्यासाठी हे सर्व साहित्य आहे. एक बाउल बारीक रवा घेतलेला आहे. आपण जो लाडू करतो ना तोच रवा आहे. साखर एक बाउल आहे. ओलं खोबरं एक बाउल, वेलची आहे, अर्धा बाउल तूप घेतलेला आहे आणि अर्धा बाउल आंब्याचा गर घेतलेला आहे. जाड बुडाची मी कढई घेतलेली आहे. गरम झाले त्याच्यामध्ये आपण तूप घालूया. एक 3 ते 4 चमचे तूप घालायचं. तूप गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये रवा घालायचा आहे. आपलं तूप गरम झालेलं आहे. रवा घाल्या. रवा आपण हा भाजून घ्यायचा आहे. खमंग असा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. लाल जाड बुडाचीच कढई आपल्याला घ्यायची, म्हणजे आपला रवा जळणार नाही. खमंग असा आपण रवा एकसारखा भाजून घेऊया. आपला रवा भाजलेला आहे, खमंग भाजलेला आहे. आपण त्याच्यामध्येच हे खोबरं घालून परत आपण खोबरं घालून भाजून घेऊया. कारण काय खोबरं जरासं ओलं असतं म्हणून त्यातलं पाणी कमी झालं पाहिजे. म्हणून आपल्याला ह्या रव्यामध्येच आपल्याला हे खोबरं पण भाजून घेऊया. छान एकसारखं आपल्याला हे दोन्ही भाजून घ्यायचंय. रवा आणखी खोबरं आपलं छानसं असं खमंग भाजलेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हे सर्व रवा आणखी खोबरं आपण एका प्लेटीमध्ये सर्व काढून घेऊया. एक बाउल पाणी घातलं, साखर घातले, अर्धा बाउल पाणी घालून आपल्याला पाक करून घ्यायचंय. एक बाउल पाणी घातलं, साखर घातले, अर्धा बाउल पाणी घालून आपल्याला पाक करून घ्यायचंय. आपली साखर आता विरघळलेली आहे. पाक होईपर्यंत आपल्याला एकसारखं असं हलवायचंय. हे पहा, थोडस असं हाताला लावून घ्यायचंय आणि बघा एक तार आलेली आहे. अशी एक तार यायला हवे. आपला पाक झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण हा आंब्याचा रस घालूया. आणि हे सर्व आपण परत आणि सगळं पाकामध्ये सर्व गरम करून घेऊया. परत आपण आंब्याचा रस घालून परत असं हलवून घेऊया. जरा शिजवायचं त्याच्यामध्ये. बघा त्याला उकळी आलेली आहे. आता गॅस बंद करूया आपण आणि खाली उतरून घेऊया. आणि त्याच्यामध्ये आपण हे रवा आणि खोबऱ्याचं मिक्स सगळं हे दोन्ही घालायचं त्याच्यामध्ये. रवाने आपण खोबरं भाजलेलं ना ते घालून सर्व मिक्स करायचंय. त्याच्यामध्ये वेलची पावडर 1 चमचा आणि हे काजू बदाम पिस्त्याचे काप आणि हे सर्व आपल्याला मिक्स करून घेऊया. सर्व असं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला हे एक अर्धा तास साठी
असं ठेवून द्यायचं आहे. नंतर थोडं घट्ट झाल्यानंतर आपल्याला ह्याचे लाडू बनवायचे. आता हे आपल्याला असं पातळ दिसतं, पण नंतर हे अर्धा तासाने घट्ट होणार. आपण थोडं घट्ट झाल्यानंतर आपण लाडू बनवून घेऊया. असंच मी अर्धा तासासाठी ठेवून देते. आपला अर्धा तास झालेला आहे आणि थंड पण झालेलं आहे. आता आपण ह्याचे लाडू बनवूया. आपण ह्याचे लाडू एकदम रवा आपला फुललेला आहे. त्याला आपण पिस्ता लावूया. काजू बदामचे काप त्याच्यामध्ये आपण घातलेले आहेत, पण तरी वरून आपण परत लावूया. लाडू आपण सर्व असे लाडू बनवून घेऊया. बनवून एका प्लेटीमध्ये असे ठेवूया आपण. रवा आंबा लाडू झालेले आहे. तुम्ही नक्की करून पहा. छान झालेले आहेत लाडू. एकदम सोप्या पद्धतीचे झालेले आहेत.